मध्यवर्ती ठिकाणी इथून जे काही मटेरियल पाठवलं जाईल त्याची किंमत आता 2.5 कोटीच्या आसपास आहे, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला असं वाटतं की यापेक्षा काही अधिक सांगायची गरज नाही. आज दौरे करण्याच्यासाठी CM, डेप्युटी CM, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी दौरे केले. यांचे दौरे लोकांना धीर देण्याच्यासाठी उपयोगी पडतात, त्याच्याबद्दल काही आमची हरकत नाही. पण मला असं वाटतं की आता हे दौरे ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या सगळ्यांनी दौरे त्या ठिकाणी करून एकंदर जी काही कामगिरी आहे त्याची पूर्तता करण्याच्यासाठी लक्ष देणं हे योग्य आहे. पण माझा पूर्वीचा अनुभव असा आहे, म्हणजे विशेषतः लातूरच्या वेळेचा, की एक म्हणजे ही कल्याणची तुझी जाऊन ही एक नवीन कन्सेप्ट आहे आणि कारण नसताना अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जात असतात. माझं आव्हान आहे त्यांना की आत्ता तिथं शासकीय यंत्रणा आणि तिथले स्थानिक संघटना आणि कार्यकर्ते हे पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करतात. त्यांचं लक्ष विचलित होईल अशा प्रकारचे दौरे हे शक्यतो टाळण्याचा उद्देशाचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. म्हणजे मला आठवत आहे की मी लातूरला असताना एक दिवशी आम्ही सगळेजण या कामात होतो आणि प्राईम मिनिस्टर नरसिंहराव येणार होते. प्रधानमंत्र्यांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही 10 दिवस यायचं नाही, आम्ही सगळेजण इथं कामात आहोत, तुम्ही आल्याच्या नंतर सगळी यंत्रणा तुमच्या तयारीमध्ये लागेल. आणि मला आनंद आहे की नरसिंहरावनी माझी विनंती मान्य केली आणि ते 10 दिवस आले नाही, 10 दिवसाच्या नंतर आले. आणि त्यामध्ये शक्यतो मोठ्या नेत्यांनी, म्हणजे मी सुद्धा अशा प्रसंगी कधी जात नाही असं होत नाही, पण मी मुद्दाम यावेळी जात नाही. आणि त्याचं कारण ही माहितीची सुविधा करणं ही अधिक महत्त्वाची आणि आपण जाऊन सर्व यंत्रणा आपल्या भोवती ठेवणं हे काही योग्य नाही. आता ठीक आहे, आज राज्यपाल त्या ठिकाणी जातात, असं की पूर्व रस्त्यांना उभं करण्यासाठी ते लोकांना विश्वास देण्याला किंवा केंद्राकडून अधिक मदत मिळालं ते यशस्वी होती. त्यांचे संपर्क चांगले असल्यामुळं त्यामुळे त्यांचं राहणं ठीक आहे. पण शक्यतो आता हे अशा प्रकारचे दौरे ज्यांचा त्या ठिकाणी दैनंदिन संबंध नाही किंवा कुटुंबातल्या व्यक्ती नाही यांनी शक्यतो टाळण्याच्या उद्देशाचा प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. आणि म्हणून या संदर्भात जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. प्रामुख्याने आपण पाटण या भागामध्ये बघितलं किंवा चिपळूणचाही काही भाग असेल, रायगडचा भाग असेल, त्या ठिकाणी दरडी खाली बरीच गाव आहेत त्यांना अजूनही योग्य आहे दरडी कोसळण्याची. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल अशी नदीकाठची जी गाव आहेत त्यांना कायम आता पुराचा धोका संभवतो. अशा गावांसाठी कायमस्वरूपी काय तोडगा काढण्याची गरज आपल्याला वाटते का? असं आहे की राज्य सरकार त्या संबंधीचा विचार करते. माझी माहिती अशी आहे की कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठक या संबंधीची घेतली की विशेषतः डोंगर सफाटे आणि त्याच्या खाली जी गावं आहेत त्या गावांच्या संदर्भात काय निकाल घ्यायचा, त्यांना शिवसेनेचं पुन्हा असा प्रसंग येऊ नये म्हणून काही काळजी घेतली का? ज्या ठिकाणी प्रत्येक समाजाला नुकसान झालं आहे सोबत गावच उभं करायचं आहे अशी ठिकाणी आता उदाहरणार्थ रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केलं की हाऊसिंग बोर्डच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं एका गावाची चाल्याची सर्व गावं झाली ते घेतात. तर अशी कुठं करायची गरज आहे. याला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन राज्य सरकार काही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे असं मला कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि तुम्ही म्हणताय तशा प्रकारची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. आणि याला आणखी एक कारण आहे, वृक्षतोड ही झाडं तोडली जातात त्यामुळे खूपदा या डोंगरावरनं पाणी तफे थांबण्याच्याऐवजी एकदम खाली येतं आणि मग खाली असलेल्या गावांना त्याची किंमत द्यायला जाते. याचा विचार सरकार करेल.
मला स्वतःला माहिती नाही ती सगळी. कसं आहे, याचे जे गव्हर्नमेंट म्हणून जे निर्णय घ्यायचा अधिकार आहे, जे प्रश्न आहेत त्याच्यावर मी शक्यतो भाष्य करणार नाही. कारण मी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी, उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी, त्या जिल्ह्याच्या मंत्र्यांची जबाबदारी, आणि ते त्या संबंधीचा विचार करत आहेत. आम्हाला त्यांनी कन्सल्ट केलं, त्याच्यामध्ये आम्ही एकच सांगितले की याला लॉंग टर्म पॉलिसी करण्याची गरज आहे. आपण अलीकडं यंदाच्या वर्षी गेल्या 100 वर्षात पाऊस पडला नाही, एवढा पाऊस पडला आणि त्या सर्वांमध्ये पडला. असं कधी काही होतं, पण होतं त्यावेळेला जबरदस्त किंमत द्यावी लागते, आणि त्यामुळे आधीच त्याची तयारी केलेली पाहिजे. बोला. आपत्कालीन विभागाचे जे कायदे आता सध्याचे आहेत ते परिस्थितीनुसार बदल किती मिळते, त्या प्रमाणात नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि भागांमध्ये आपण सांगतो की 16,000 घरं जे आहेत वाहून गेलेली आहेत, सगळी उद्ध्वस्त झालेली आहेत. आपणास पहिलं आहे की ग्रामीण भागामध्ये इन्शुरन्स वगैरे असा प्रकार नाही घ्या, तर मुळात या नियमावलीमध्ये बदल असणं अपेक्षित आहे का? आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कायदेशीर नियमानुसार घरी बांधली गेली नसतात, पण त्यांनाही मदतीचा प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकार राज्य सरकार कोरोकरी होते या परिस्थितीत. असं आहे की राज्य सरकारने याचा विचार करावा लागेल की जवळपास महाराष्ट्रातील सगळ्या नद्यांच्या जवळ धोक्याची रेषा कोणती आहे ही काढली गेली. त्या धोक्याच्या रेषेच्या म्हणजे पूर्ण रेषा त्याच्या आत बांधकामात झाली ती वस्तुस्थिती, आणि त्याबद्दल सरकारला निकाल घ्यावा. आपण मगाशी उल्लेख केला की अशा ठिकाणी मंत्र्यांनी परिसरांनी व्हिजिट जनरली टाळावी, जेणेकरून यंत्रणेवरती ताण पडतो. 2-1 दिवसांपूर्वी केंद्रातले मंत्री आले होते, आणि मुख्यमंत्री तिथे असताना जिल्हाधिकाऱ्यांची त्यांची थोडीशी शाब्दिक भाषाभाषी झाली. मुख्यमंत्री CM वगैरे गेले होते, तशा प्रकारच्या वाढीचा प्रयोग झाला. एकंदरीतच अशा यंत्रणेवर ज्या ताण पडतो, आजही राज्यपाल तिथे व्हिजिटला गेले, तर या सगळ्या पद्धतीवरती किती परिणाम होते? नाही, कसं आहे, 2 गोष्टी आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी गेलेच पाहिजे, पण शेवटी ग्राउंड लेवल सिच्युएशन काय हे बघणं आणि लोकांना धीर देणं ही जबाबदारी. पण आता आम्ही सगळे जायला लागलो. आता मी उदाहरणार्थ गेलो तर माझी खात्री की त्या ठिकाणी यांच्या लोक माझ्या भोवती थांबतील आणि तिथं काम थांबतील. त्यांच्या संकटात जे लोक आहेत त्यांना तातडीने सहाय्याची गरज आहे, त्याच्यावर त्यांचं लक्ष दुर्मिळ होईल. त्यामुळे शक्यतो असं माझ्यासारख्यांनी टाळावं असं मला वाटतं. नाही, म्हणून या 2-3 दिवसामध्ये राज्य सरकारच्याकडून याची पूर्ण माहिती आम्ही घेणार आहोत. पण जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याची जी शासकीय यंत्रणा आहे त्यांनी राज्य सरकारला सविस्तर माहिती सादर करण्याची जबाबदारी ते फार फाडतील. ती फार फाडल्याच्या नंतर मग काय रिक्वायरमेंट आहे हे कळलं तर त्यानंतर आम्ही हायएस्ट लेवलला दिल्लीमध्ये लोकांशी भेटतो आणि बोलू. आज अपुऱ्या माहितीवर बोलणं मला योग्य वाटत नाही. नाही, आता कसं आहे, 2 गोष्टी आहेत की आता कसं झालं, गेल्या वर्षी रायगडला प्रॉब्लेम होता, त्याच्या आधी वधिकाचे आणखी कसं ते वागायला म्हणजे आता या 2-3 वर्षात माझ्या मते रायगड या भागातला हा 3रा प्रसंग आहे. हे पुन्हा होते, आणि त्या दृष्टीने आपल्याला काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि ती काय घेता येईल, काय करता येईल हे ज्यावेळेला संबंधित होत येईल, नक्षा होत येईल, त्यावेळी बसून चर्चा करता येईल. लसीकरण तर ते नंतर विचारलं. म्हणजे आता त्यांनी मला नोंद पाठवली
की व्हॅक्सिनची या संबंधीची गरज आहे तिची पूर्तता करण्याची आमची तयारी आहे. फक्त राज्य सरकारला आवश्यक तितका व्हॅक्सिनचा साठा हा केंद्राकडून द्यावा आणि राज्य सरकार याच्यात पूर्ण तयारीने काम करायला तयार आहे. आत्तापर्यंत 1 कोटीच्या पेक्षा 4 कोटी 4 कोटी 4.5 कोटी झालेत आता. 4 कोटी 4.5 कोटी लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि आणखी राहिलेल्या राबवायची किती तयारी. ते बघू आम्ही लोकसभेचा घेतो त्याची चर्चा इथे करणार नाही. त्याच्यासाठी आमचं व्यासपीठ सध्या चालू आहे, म्हणजे चालू झाली तेव्हा त्याची चर्चा दिलीच होईल. आज या ठिकाणी पूर महापूर त्याच्यामुळे होणारं नुकसान बाधित झालेले लोक त्याच्या बाहेर जाण्याची माझी इच्छा नाही. राज्यपाल आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत, मात्र सरकारी पक्षाचं एकही आमदार कोणी नाहीये. जे भाजपचे निलंबित आमदार आहे आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेलेले आहेत. संविधानिक आहे काय? राज्यपाल आज पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले आहेत, मात्र सोबत जे भाजपचे निलंबित आमदार आहेत आशिष शेलार यांना सोबत घेऊन गेलेले आहेत. सरकारी पक्षाचं प्रतिनिधी म्हणून कोणी नाही. ठीक आहे, त्यांना ज्यांचा विश्वास असेल त्यांना घेऊन गेले. त्यांच्यामार्फत त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील त्या भावनेने ते गेले. मला त्यापेक्षा इथं जी केंद्राची मदत आली ती मदत मिळून द्यायला राज्यपालांचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. एनडीआरएफ का जो निकष है उसको लेकर राज्य सरकार लगातार कह रही है कि 12-13 का जो नॉर्म्स बनाया गया उस हिसाब से महाराष्ट्र में जो आपदा के बाद जो उसको राहत देना होता है वो कम है, इसलिए सेंटर को एनडीआरएफ की मदद का जो राशि है उसको बढ़ाने की जरूरत है, क्योंकि हम इस समय सेशन चल रहा है. क्या इस सीधी बात यह है कि टोटल नक्शा जब महाराष्ट्र सरकार के सामने आएगा कहाँ तक मदद करने की आवश्यकता है, कहाँ तक केंद्र सरकार से मदद की आवश्यकता है, ये टोटल नक्शा जब आएगा इसके बाद भारत सरकार के साथ बातचीत करनी होगी. मुख्यमंत्री वो करेंगे और हम जो पार्लियामेंट के सदस्य हैं इसे मदद करने के लिए उनको सहयोग देंगे. या जो कोई यहाँ से महाराष्ट्र से चुनकर हुए खासदार है पार्लियामेंट के मामले में, भले कौन से भी पार्टी को हो और पॉलिटिकल पार्टी का सोच न रखते हुए हम मिलकर यहाँ भारत सरकार की मदद कैसे मिलेगी इस पर ध्यान देंगे. ममता बॅनर्जी 5 दिवस 4-5 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहे, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची भेट घेतली. तुमची भेट आहे त्यांच्यासमोर? ममता बॅनर्जी तुम्हाला भेटणार आहेत? माझ्या एक गेल्या आठवड्यात फोन होता की मी येणार आहे आणि आपल्याला भेटायचं म्हणून, कदाचित उद्या भेटू. भागातील गाव आहेत कायम पुराचा धोका प्रत्येक पावसात ज्या गावांना पुराचा धोका असतो अशा गावाचं कायम स्वरूपी पुनर्वसन शक्य आहे. काही प्रमाणात शक्य आहे. आता मला माझ्या कानावर अशी गोष्ट आली की ज्या गावात सगळ्यात जास्त नुकसान झालं तळे आता त्या ठिकाणी एक प्रस्ताव आला की पार्लिमेंटचे एक सभासद आहेत संभाजी राजे सोलापूर आपलं कोल्हापूरचे छत्रपती, त्यांनी असं सांगितलं की त्यांची एक जमीन आहे त्यांच्या ट्रस्टची ती द्यायला ते तयार आहे या कामाच्यासाठी. चांगली गोष्ट आहे, पण ती जमीन माहिती घेतली तर तळ्यापासून 20 मैलावर आहे. माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे की लोक इतक्या लांब शिफ्टिंगला तयार होत नाहीत आणि त्याचं महत्त्वाचं कारण गावाच्या जवळ त्यांची शेती उर्जेचं साधन असतं ते सोडून 20 मैलावर जायला सहसा त्यांची तयारी होत नाही. त्यामुळं राज्य सरकारला हाच विचार करावा लागेल की जिथं नुकसान झाले त्याच्या जवळपास कुठे जागा आहे कारण ती जागा बघून ती ठिकाणी व्यवस्था करता येईल. ज्या वेळेला लातूरचा भूकंप झाला त्यावेळेला नवीन गावठाण उभं करण्यासाठी गावाच्या जवळ साधारणतः 1 किलोमीटरच्या आसपास या जागा आम्ही शोधल्या, त्या लोकांनी पसंत केल्या
आणि त्या ठिकाणी काही 80,000पेक्षा जास्त घरं आम्ही बांधू शकतो. भाजपा नेता पंकजा मुंडे नाराज आहेत, तुमची त्यांच्याशी काही चर्चा झाली का? मला वाटतं त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे. संजय राउत कहा है कि उद्धव ठाकरे जी का नेतृत्व राष्ट्रीय नेतृत्व कर सकता है, इस पर आप क्या हमें खुशी है कोई भी महाराष्ट्र की कोई भी व्यक्ति नेशनल लेवल पर नेतृत्व करने के लिए आगे आती है, लोगों का समर्थन मिलता है, तो हमें खुशी है. तुम्हाला सांगितलं ना आता फुलाचं बाहेर जाऊ नका. मेन इशू से हम दूर जा रहे हैं. देखेंगे हम कल मिलने वाले, कल मिलेंगे. पुनर्वसन को लेकर के जैसे तलिए गांव को पुनर्वसन को लेकर क्या कोई खाता राज्य सरकार की तरफ से आपको डिस्कस किया गया है कि किस तरीके से वहाँ उस इलाके का, क्योंकि अकेले तलिए में नहीं आगर बगल भी कोल्हापुर में किस तरीके का लैंडस्लाइड हुआ है. ये जब कोई भी गाँव का पुनर्वसन करने की नौबत आती है तो बहुत समस्या आती है, क्योंकि लोगों को अपना गांव, अपना घर, अपनी जमीन, अपनी खेती बाड़ी छोड़कर जाने की उनकी तैयारी बिल्कुल रहती है. शुरू में लोग बोलते हैं, बाद में ना बोलते हैं, इसलिए ये समस्या आएगी. मगर लोकल लीडरशिप है, इनकी मदद लेकर लोगों को कॉन्फिडेंस में लेके उस रास्ता निकलना होगा और अच्छा पुनर्वास हो जाएगा. इस पर ध्यान देना होगा. एक असं म्हणणं आहे की एकूण आपत्ती आणि सगळ्या संकटामध्ये सरकारचं प्रशासनावर नियंत्रण नाही आहे, कमांड नाही आहे, असे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. आणि आम्ही वेटिंगवर आहोत आमदारांनी सरकार द्या, अशा प्रकारचे जे वातावरण होतं त्यामध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणं आणि न होणं याबद्दल आपण काय? साधी गोष्ट, जे लोक वेटिंगवर आहे त्यांची नोंद लोक घेत नसतात, त्यांना वेटिंगवर ठेवतात. त्यामुळे त्याची काही चिंता करू नका. जनतेला त्याचा काही परिणाम होत नाही. लोक असं म्हणतात की आज माणसं दुखण्याची दुरुस्त करा, तुमचा वेटिंग पिरियडची तुम्हाला जी चिंता आहे त्याची चिंता आम्हाला नाही. किसने राज्य सरकार के कामकाज से क्या संतुष्ट है, क्योंकि बीजेपी आरोप लगा रही है 2 दिन देरी से मदद हो जाएगी. भाई जब वहाँ पानी होता है, बाढ़ आती है, तब लोगों को बचाना, इसको प्रायोरिटी देनी चाहिए, या जैसे आज हम मदद वहाँ भेजना चाहते वो करें. इसमें प्रायोरिटी किसकी है? इससे वहाँ की लोकल एजेंसी, पॉलिटिकल लीडर्स और स्टेट गवर्नमेंट सभी ने मिलकर काम किया है. इसमें किसी से कम करना ठीक नहीं, ये आपत्ति है. इस आपत्ति से लोगों को कैसे बचा सकते हैं, इस पर ध्यान देना इसकी आवश्यकता है. थैंक यू. Sir, one question on expert studies committee. One report on the report by expert study committee on flood mitigation chaired by one Mr. Vadane. I think he was a bureaucrat. They had recommended many steps for flood mitigation. One of them was removing encroachment in the water meandering and the natural flow. Has anything been done by the government? कौन से मीडिया? Sorry sir. Sir, I am ITV New York. I am a foreign correspondent in India, sir. My name is. अच्छा ठीक है. इसमें एक बात है कि जैसे मैंने कहा पहले कि हर रिवर के बारे में डेंजरस लाइन सरकार की तरफ से तय की है. इस लाइन के अंदर लोगों ने मकान बनाए हैं, इसकी कीमत देनी पड़ती है. जब राज्य सरकार बैठेगी आगे का पुनर्वास करने के लिए, इसकी पॉलिसी तय करने के लिए, तब ये डेंजर जोन में जो मकान आते हैं इसके बारे में मुझे सोचना होगा.